शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय। या काळात कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाची काटामारी होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलाय। आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्यासंदर्भात माहिती देताना चुडमुंगे यांनी कारखानदार काटामारीतून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये उधळतायत असा गंभीर आरोप केला। यंदा शिरोळसह परिसरातील कारखान्यांच्या वजनात तफावत आढळून आल्याचं चुडमुंगे यांनी सांगितलं। आणि ह्या काट्यामधून वजन करून गेलेल्या प्रत्येक ड्रायव्हरला त्या कारखान्यावर विचारलं जात होतं की बाबा तू वजन करून आलायस काय म्हणून। आणि ज्या लोकांनी वजन करून आलो नाही म्हणून सांगितले त्या लोकांच्या वजनामध्ये ह्या ठिकाणी तफावत आलेली दिसते। आज दत्त कारखान्यासारख्या कारखान्यावर 300 ते 500 किलोची तफावत एका सांगडीला आलेली आहे। याचा अर्थ 500 किलो म्हणजे जवळपास 1500 ते 2000 रुपयाच्या आसपास एका सांगडीला शेतकऱ्यांचं नुकसान आहे। आज ह्या कारखान्यावर 600 वाहनं एका दिवशी जातात आणि 600 कारखान्यांची जर एवढी ही तफावत बघितला तर फार मोठी तफावत आहे। त्यामुळं ह्या कारखान्यांना माझं निवेदन आहे, तुम्ही जे बोगस कंपन्यांचे जे वजन काटे बसवलेले आहेत आणि आमच्यासारख्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शंका आहे की तुम्ही रिमोटद्वारे तिथलं वजनामध्ये फेरफार करताय, म्हणजे जे काट्यावर वजन करून वाहनं आलेले नाही त्यांचं वजन तुम्ही मारताय असं यातून सगळं निदर्शनास यायला लागले। कारखान्यांनी बोगस कंपन्यांचे काटे बसवून मापात पाप करायला सुरुवात केली असून हे बोगस कंपन्यांचे काटे काढून नामांकित कंपन्यांचे काटे बसवावेत आणि आपण मापात पाप करत नाही हे कृतीतून सिद्ध करून दाखवावं असं आवाहनही चुडमुंगे यांनी कारखानदारांना केलंय। यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, उदय होगले, सचिन हेरवाडे, कामित बाबा बुखारे, संजय चौगुले, भरत मगदूम आदी उपस्थित होते।